सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फक्त 10वी पासवर सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्ण संधी आलेली आहे. आदिवासी विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि शेवट तारीख आहे 18 मे. 18 मेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा. फीस, वय, अभ्यासक्रम सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. नुसता व्हिडिओ बघू नका, तर जे तुमचे मित्र असतील, सहकारी असतील, पाहुणे असतील, ओळखीचे असतील, त्या सर्वांपर्यंत ही भरती जी आहे तर हा व्हिडिओ शेअर करा. फक्त 10वी पास असाल तो तुमच्यासाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आलेली आदिवासी विभागाची जाहिरात आहे. पदाचं नाव आहे चौकीदार. टोटल पेमेंट जर पाहिलं वेतन 87,600 पर्यंत तुमचं वेतन आहे. संपूर्ण व्हिडिओ बघूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे, पटकन ही चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या. ठीक आहे. आता चौकीदार गट ड पदाची जाहिरात आहे, सरळ सेवा भरती. इथं तुमचं वेतन श्रेणी किती आहे, तर वेतन श्रेणी आहे 15,000 पासून, म्हणजे तुमचं बेसिक वेतन आहे 15,000 ते 47,600. अर्ज कधी करायचा आहे तुम्हाला, तर 27 एप्रिल पासून अर्ज करायला सुरुवात झाली. शेवटची तारीख आहे 18 मे. 18 मेच्या नंतर जर फॉर्म भरला तर लक्षात ठेवा तुमची सुवर्ण संधी गेली. परीक्षा पद्धत कशी आहे, तर ऑनलाईन परीक्षा पद्धत तुमची असणार आहे. तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणासाठी असणारी ही वेबसाईट दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी. पात्रता, आता कोण त्या ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा अर्ज भरू शकतो, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, म्हणजे तुमची 10वी पास असतील असे सर्वजण फॉर्म भरू शकता. त्यासोबत भारताचा नागरिकच फॉर्म भरू शकतो. त्यात महत्त्वाचं महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र असेल तरच फॉर्म भरता येतो. त्याला आपण काय म्हणतो, डोमासाईल सर्टिफिकेट, तरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. हा, आणि शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी ग्राह्य धरला, म्हणजे 1 एप्रिल 2026च्या अगोदर तुमची 10वी पास झालेली त्या ठिकाणी असावी. आता वयोमर्यादा तक्ता दिलेला आहे. किती वयापर्यंत व्यक्ती आहे ते फॉर्म भरू शकता. तुम्ही ओपन असाल किंवा कास्टमध्ये असाल तर तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. ओपनमध्ये फॉर्म भरणार असाल तर तुमचं 38 वर्ष असावं. 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. तुम्ही कास्टमध्ये मागासवर्गीय असाल, अनाथ असाल, ईडब्ल्यू असाल, 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. तुम्ही खेळाडू असाल 43 वर्षापर्यंत, दिव्यांग किंवा माजी सैनिक असाल तर 45 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येतो. त्यासोबत अंशकालीन कर्मचारी असाल तर तुम्ही 55 वर्षापर्यंत या चौकीदार पदाचा फॉर्म भरू शकता. जागा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, सर्वाधिक रिक्त पद असलेलं मुख्य प्रकल्प कार्यालय दिलेलं आहे. कुठं सर्वाधिक जागा आहे, तुमच्या कास्टला बघायच्या जागा कुठे आहेत. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, जॉईन करून घ्या. ओके. बघा, कळवण नाशिकला सगळ्यात जास्त 42 पदं आहेत, नाशिक 34 पदं आहेत, तळोदा नंदुरबारला 30 पदं आहेत, धुळेला 29 पदं आहेत, गुडेगाव पुणे 26 पदं आहेत, डहाणू पालघर 26 पदं, असे वेगवेगळे पदं दिलेले आहेत. जिथं जास्त संख्या आहे तेवढं तुम्हाला दिलेलं. समांतर आरक्षण प्रवर्गाची माहिती, महिला आरक्षण, त्यासोबत खेळाडू आरक्षण असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन कर्मचारी असेल, तुम्ही भूकंपग्रस्त असाल किंवा प्रकल्पग्रस्त फॉर्म भरत असाल किंवा अनाथ असेल तर तुमच्या आरक्षणानुसार तुमचे पद बघा आणि त्या ठिकाणी फॉर्म भरा. दिव्यांग असतील तर दिव्यांगाला सुद्धा फॉर्म भरता येतं. पण कोणते दिव्यांग पात्र आहेत, तर बघा, अल्पदृष्टी, कर्णबधिरता, फक्त एवढेच दिव्यांग पात्र दिलेले आहे. अपात्र दिव्यांग कुठले आहेत, तर पूर्णतः अपात्र अंध व्यक्ती असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही. तुमचा हा परीक्षेचा सिलेबस दिलेला आहे. 50 गुण इंग्रजी, 50 गुण बौद्धिक चाचणी, 50 गुण सामान्य आणि 50 गुण मराठी. तर ह्या चौकीदार पदासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. टेस्ट सिरीज तुम्हाला जॉईन करायचं असेल तर नंबर देतो, या नंबरला संपर्क करायचा आहे. लक्षात ठेवा, 9552 62 95 63 हा नंबर आहे. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. श्री अकॅडमीचा आपला ॲप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिली, डाउनलोड करून घ्या. हा नंबर 9552 62 95 63 9552629563 ला संपर्क करा जर तुम्हाला चौकीदार या पदाची टेस्ट सिरीज हवी असेल तर, कारण तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे. ठीक आहे. हा, टोटल परीक्षेत पात्रतेसाठी तुम्हाला 45% गुण मिळणे अनिवार्य आहे, म्हणजे 200 गुणांपैकी 90 गुण मिळाले तरच तुमचा विचार केला जाणार आहे. गुणवत्ता यादीनुसार कागदपत्र पडताळणीसाठी निवड तुमची असणार आहे आणि सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन होणार आहे. परीक्षेचे टप्पे जे आहेत, तर पहिलं नंबर 1 तुम्हाला नोंदणी करायची, तुमची तपशील भरायचा आहे, तुमचे फोटो सिग्नेचर अपलोड करायचे, त्यानंतर सबमिट करायचे आणि फीस भरायची. त्यानंतर तुमची त्या ठिकाणी जी काय एक्झाम आहे, फॉर्म आहे, तो फिलअप होऊन जाईल. फोटोची साईज दिली, सिग्नेचरची सुद्धा साईज दिलेली आहे.
तुमची फीस किती आहे? ओपन मधून फॉर्म भरणार असाल तर 1000 फीस आहे. कास्ट मधून फॉर्म भरायचा आहे तर 900 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी फीस दिलेली आहे. डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत? एक तुमचं ओळखपत्र लागणार आहे, त्यासोबत आधार कार्ड असेल, आदिवासी प्रमाणपत्र डोमासाईल असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येतोय. शैक्षणिक तुमचे 10वी उत्तर, त्याचं गुणपत्रक, त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असावं. आरक्षण तुम्ही कास्टनुसार फॉर्म भरत असाल, तुमचं कास्टचं सर्टिफिकेट असावं. नॉन क्रिमिनल असावं तुमच्याकडे. ठीक आहे. इतर तुमच्या नावात बदल असेल, सहसा नावात बदल हा महिलांचा असतो, मग त्यांचं नोंदणी विवाह किंवा ज्याला आपण मॅरेज सर्टिफिकेट म्हणतो ते किंवा राजपत्र करून घ्या, चालतं. ठीक आहे. या प्रकारची संपूर्ण तुमची माहिती आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. चौकीदार भरती संदर्भात जर पाहिलं असेल तर योग्य शैक्षणिक अर्थ, अचूक ऑनलाईन अर्ज आणि तुमची फायनल निवड यादी असणार आहे संपूर्ण. आणि यासाठी आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे बघा, टोटल तुमची 100 प्रश्नाची किती 100 प्रश्न 200 गुणाची टेस्ट सिरीज असणार आहे. एकूण टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फीस फक्त 149 रुपये ठेवलेली आहे. 149 मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये संपूर्ण टेस्ट सिरीज असेल. आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक दिलेली आहे, तिथं जायचं. पेड कोर्सेस मध्ये तुम्हाला चौकीदार पदाची जी काय टेस्ट सिरीज दिसेल तिथून तुम्ही ती जॉईन करून घ्यायची. फीस फक्त 149 आहे. काही प्रश्न असतील तर हा नंबर दिला, या नंबरला फक्त व्हॉट्सअप करा. 95 52 62 95 63 या नंबरला तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. थांबतो.